आज सानप महाराज ग्रुप बरगी या मार्केट जब्बलपूर रोड या ठिकाणाहून पुढे नर्मदा माईच्या परिक्रमेत सुरुवात करत आहे। सुप्रभात आणि आज शुभ सकाळ सर्व आमच्या परिक्रमावासियांना आणि आमच्या नर्मदा माईच्या भक्तांना। आज या बरगी या ठिकाणी असणाऱ्या शंकर बाबांच्या आश्रमातून भोले बाबांचं दर्शन आज सुप्रभात समयाला होत आहे। नर्मदे हर आज सानप महाराज ग्रुपचा परिक्रमेतला 80वा दिवस आहे। नर्मदे हर अशा प्रकारची छान सुरुवात भोले बाबांचं दर्शन घेऊन आणि हा आश्रम भी छान आहे। रात्री छान व्यवस्था या ठिकाणी होत असते। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। सुप्रभात सुप्रभात मंगलमय दिवस की सुप्रभात सभी को। अब बरगी से यात्रा प्रारंभ कर रहे हैं सानप ग्रुप आज की। नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। सानप ग्रुप अभी बरगी में खड़े हैं। यहाँ धर्मेंद्र भैया का ये होटल है, धर्मेंद्र ढाबा। सभी परिक्रमावासियों को अपनी तरफ से चाय की सेवा करते हैं। मां नर्मदा इनका खूब ढाबा चले, खूब अच्छी इनकी व्यवसाय चलता रहे। मां नर्मदा से यही प्रार्थना है। नर्मदे हर गुरुजी। नर्मदे हर नर्मदे हर भैया। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। आज सानप महाराजांचा जो प्रवास बरगी या शहरातून चालू झालेला आहे आणि आज आपणास खास मैयाचं दर्शन होणार आहे। अनेक घाटांचं दर्शन होणार आहे, कारण आज जवळजवळ आम्ही एक 5-7 घाट तरी चालणार आहोत मैयाच्या अगदी किनाऱ्याने। आणि सगळ्यात महत्त्वाचं आज आपणास एक महत्त्वाचं सांगायचं, मैयाचं जे खरं अगदी आनंद देणारं स्वरूप आहे ते आज आपणास दाखवणार आहे। धुआधार जे पाठीमागच्याही माझ्या परिक्रमेमध्ये मी आपणास दर्शन घडवलं त्याचं, आजही सुंदर वेगळ्या स्वरूपामध्ये दर्शन मैयाच्या धुआधारचं, की ज्या ठिकाणी पाहण्यासाठी अगदी काही शेकडो किलोमीटर ओलांडून पर्यटक मैयाचे भक्त सर्व येत असतात। आणि अशा त्या मैयाच्या अगदी सुंदर अलौकिक अगदी स्वर्गालाही लाजवेल अशा प्रकारचं ते मैयाचं स्वरूप तुम्हाला मी दाखवणार आहे। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। सर्व आमच्या माईच्या भक्तांना नर्मदे हर सानप महाराजांचा आणि शुभ सकाळ। नर्मदे हर। आता बरगी शहर सोडलेलं आहे आणि पुढे तिलकवाडा घाट या दिशेने वाटचाल चालत आहेत। नर्मदे हर। आणि आता हे बरगी शहरातलं रेल्वे रोड। नर्मदे हर। सूर्यनारायण भगवान की जय। नर्मदे हर। दान दिए धन ना घटे कह गए दास कबीर। इसी श्रृंखला में आज सानप ग्रुप को सेतुराम जी पटेल और गुलाब बाई माताजी ने चाय नाश्ते की सेवा करवाई और सभी परिक्रमावासियों को अपनी ओर से चाय नाश्ते की निःशुल्क सेवा करवाते हैं। अभी जबलपुर नागपुर हाईवे पे सानप ग्रुप बैठे हैं। यहाँ से बरगी 6 किलोमीटर और जबलपुर 25 किलोमीटर बसता है। और मां नर्मदा से हम प्रार्थना करते हैं कि इन दोनों की जोड़ी हमेशा सलामत रहे और इनके जीवन में इनका स्वास्थ्य अच्छा रहे और इनके घर में परिवार में खेती बाड़ी हो तो उसमें और व्यवसाय में
हमेशा बरकत होती रहे। नर्मदे हर। सानप महाराज ग्रुप को हर साल नाश्ता खिलवाए। नर्मदे है, नर्मदे है, नर्मदे है। नर्मदे हर, नर्मदे हर, रहे सदा सुखी रहे अन्नदाता। नर्मदे हर, पटेल और माता गुलाबबाई जी हमेशा सुखी रहे। नर्मदे नर्मदे हर। आता बर्गीवरून निघाल्यानंतर बर्गीवरून पुढे नारगी, नारगी नंतर खुर्शी आणि खुर्शी नंतर मनावर आणि भटोली या ठिकाणी खूप मोठं हायवेचं काम चालू आहे। कमीत कमी 8 गाड्या चालतील संगच, एवढं मोठं काम चालू आहे। नर्मदे हर, नर्मदे हर। आणि आता या मानावर पासून साधारणतः तिलकवारा घाट हा 7 किलोमीटर राहतो। नर्मदे हर, नर्मदे नर्मदे हर, नर्मदे नर्मदे नर्मदे। जबलपूर या ठिकाणी 19 किलोमीटर राहिलेला आहे। नर्मदे हर। पहा किती पहाडी फोडून या ठिकाणी हा हायवे बनवला। सर्व काम चालू आहे आता। नर्मदे हर, नर्मदे हर। नर्मदे हर। अभी सानप ग्रुप जबलपुर हाईवे पे तिलवारिया घाट के समीप एक सदन जी परते के सामने बैठे हैं। सदन जी परते बैठे हैं सामने। इन्होंने हमें चाय के लिए आग्रह किया और अच्छी दुकानदारी है इनकी और दिल के बड़े प्रसन्न व्यक्ति है। इनका अपने माता पिता के प्रति विचार आप सुनिए, ये क्या कहते हैं। तीर्थ जो लोग तीर्थ जाते हैं नहाने भगदड़ में, उनके लिए इन्हें 2 शब्द आप कहिए भैया। मैं थोड़ा सा गाकर बताता हूँ जी आपको। जी। पानी में मीत आती रे मोही, देखत आवे खांसी दे मोही, देखत आवे खांसी। जिसके माँ बाप घर में हैं, हाँ जो उनकी ही पूजा करिए। जी। तीर्थ करने से कोई फायदा नहीं जी, है। हमारे इधर माँ नर्मदा है, माँ नर्मदा का ही सेवा करिए। जी। बाहर जाने से क्या मतलब। क्या बात। कोई नर्मदा माई। आई की जय। आपने क्या कहा अभी? पानी में मीन प्यासी। हाँ, आगे? पानी में मीन प्यासी रे, हाँ। देखत आवे मोहि खाची। देखत आवे मुहे खांसी रे। क्या बात। नर्मदे हर। भैया आपका खूब व्यवसाय चले, आपका मन प्रसन्न रहे और आपके जीवन में हमेशा सुखियों की बरसात होती रहे। नर्मदे हर। सुख की बरसात होती रहे। नर्मदे हर, नर्मदे हर। गुरुजी नर्मदे हर। ऐसे महात्मा का विचार देखो कितना अच्छा विचार है। क्या बात है। जिनके माँ बाप जिंदा है, समझो सब तीर्थ उनके घर में है। क्या बात। इसीलिए तो गणेश जी भगवान ने माँ बाप की परिक्रमा करके, और जब वो पृथ्वी की परिक्रमा लगाने की बोला था भोलेनाथ ने, तो गणराज जी ने चतुरता दिखाई और अपने माँ बाप की परिक्रमा कर ली। नर्मदे हर। माई नर्मदे हर, नर्मदे हर। आता या तिलकवारा घाटपासून हा घाना साधारणतः 1.5 किलोमीटर पाठीमागं आहे गाव। खूप मोठा आहे। नर्मदे हर। आणि आता 11:30 वाजलेत। या घानामध्ये साधारणतः आम्ही 12 वाजता तिलकवाडा या
घाटावरती पोहोचूया आश्रमात. नर्मदे हर, नर्मदे हर. चलो नर्मदे हर. आता लमेटा घाट, पुढे त्रिशूल भेद, धुआंधार, ये सब इस मार्ग से आगे जाना है. लेकिन अभी सानप महाराज तिलवाड़ा घाट पहले जा रहे, इसलिए इस हाईवे से हम आगे जा रहे हैं थोड़ा सा, और फिर जब कुछ 100-200 फीट जाने के बाद अपने जो दाहिने हाथ है उस तरफ मुड़ जाना. वो अपना आश्रम के बाजू में रोड जाता है. नर्मदे हर. और फिर वापस इस चौक में ही आना पड़ेगा. नर्मदे हर. हर हर नर्मदे. सानप ग्रुप अभी तिलवाड़ा घाट पे पहुंच रहे हैं भोजन प्रसादी के लिए. और फिर आगे फिर माई चौक में आके आगे फिर लमेटा घाट और त्रिशूल भेद होके गौरी घाट की तरफ निकल पड़ेंगे. नर्मदे हर. नर्मदे हर. जोधपूर या घाटावरती मैयाच्या दक्षिण तटावर सानप महाराज ग्रुप आता आलेला आहे आणि समोर तिलवाडा घाट असेल, त्याच्यामुळे याला तिलवारा एक घाट म्हणतात. परंतु हा ॲक्च्युली दक्षिण तटावरील हा जोधपूर घाट आहे. आणि या ठिकाणी आता बाबाजी सर्वांसाठी भोजन प्रसादी बनवत आहेत. मागच्या वर्षी सुंदर भोजन त्यांनी बनवलं होतं. आता हे काय आपण कढी बनवली की बाबाजी? अच्छा, एक कढी मसालेवाली कढी. आणि बाबाजींनी सुंदरपैकी बैंगन बनवलंय बघा. अतिशय छान वांगा आहे आमच्या मराठी भाषेमध्ये. सुंदर हा भात अतिशय छानपैकी खूप सुंदर बाबाजींनी भोजन प्रसादी बनवलेली. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आता तिलवारा घाटावरती सानप महाराज ग्रुप आज परिक्रमेत असताना आलेला आहे आणि भोजन प्रसादीची या ठिकाणी तयारी करत आहेत. आणि ह्या ताई या ठिकाणी महाराष्ट्रातल्या आहेत सर्वजणी. आणि भंडारा. अच्छा, नाशिक मालेगाव हे जालना जिल्ह्यात मंठा तालुका वडगाव से मंडळी. अच्छा, ह्या सर्व. आणि कुंभमेळ्यासाठी गेले होते तुम्ही सर? प्रयागराज वगैरे. आता काशी विश्वनाथ करून इकडे आलो. हा. आता नागपूरहून इकडे रामटेक करून तुम्ही असं पुढे जाणार? हो हो, रामटेक करून. तिकडनं येताना आम्ही ओंकारेश्वर, उज्जैन सर्व करून आलो. अरे वा, छान छान, मस्त आनंद. आपलं चित्रकूट, आपलं शिवर केलं. छान छान. आम्ही आता इथे आलो होतो. नाच करून गुरुजी जेवण इथे करा. हो, पोळ्या नाही छान. पाठीमागच्या वर्षी बी आम्ही इथं छान स्वयंपाक करून घातला. त्यांची घ्या तुम्ही मुलाखत. चलो ठीक. नर्मदे हर आजी. आजी 70 वर्षाची आहे. पूर्ण प्रयागराज सर्व देवस्थान करून आजी एकदम कडक आहे. अरे वा, आज पण 20 किलोमीटर चालते. वा वा वा. हा, छान छान आनंद. आणि आईचं स्वभाव बी छान आहे, चेहऱ्यावर तेज आहे. मस्त आनंद. माईला अशाच प्रकारचा आनंद द्यावा, भरपूर दिवस द्यावा. नर्मदे हर. नर्मदे असणारे कुंभमेळ्याला सर्व तीर्थयात्रा करून आलेले महाराष्ट्रीयन आणि यांना भेटल्यानंतर यांच्या हातचा आज चपाती आणि छानसं भोजन प्रसादी बाबांनी बनवली. आणि हा सगळा आनंद आज या ठिकाणी आमचा कुंभमेळा मैयाच्या किनारी झालेला आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. अतिशय आनंद होत आहे. नर्मदे हर.
सीताराम 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 नर्मदे जोधपूर पाडाव या चौकातून सानप महाराज ग्रुप पुन्हा आता नर्मदा माईच्या पुढील परिक्रमेला सुरुवात झालेली आहे। आता लमेटा घाट या ठिकाणाहून साधारणतः 4 किलोमीटरवरती आहे। नर्मदे रोडने लागतं ते घनसोर आणि हे घुनसौर अशा पद्धतीत डबल नावं पाहायला मिळतात। आता सानप महाराज ग्रुप लमेटा घाटच्या अगदी जवळ आलेला आहे। नर्मदे हर रक्षा करो भोले बाबा त्राही माम। ये गुरुजी मुझे बहुत चलाते हैं, 50 किलोमीटर रोज चलाते हैं, 50 किलोमीटर रोज चलाते हैं गुरुजी। नर्मदे ये बच्चा फंस गया गुरुजी इनके साथ। मेरी रक्षा करो भोले बाबा त्राही माम भोले सदा त्राही माम भोले रक्षा नर्मदे हर बच्चा निकालूंगा तुझे, जरूर निकालूंगा गुरु के पास से। खाली अभी 20 दिन बचे। नर्मदे हर नर्मदे हर न्यू भेडा घाट आणि या असणाऱ्या धुळाधार या लमेटी घाट या हा असणारा नरसिंहपूर रोड सोडून या ठिकाणाहून आपणास उजव्या हाताला वळावं लागतं आहे। नर्मदे हा नानाखेडा या ठिकाणी बोर्ड आहे आणि इथून पुढे हा रोड आपण धरायचा। हा मैयाच्या किनाऱ्याने आपल्याला लमेटी घाट नर्मदे हा आणि पुढे त्रिशूल भेद नंतर धुळाधार आणि गौरी घाट अशा प्रकारच्या मार्गावरती हा रोड आपल्याला घेऊन जात असतो आणि तो पुढे गेलेला नरसिंहपूर गोटेगाव रोड आहे। नर्मदे आता सानप महाराज ग्रुप या ठिकाणी 3:30 वाजलेत। आज थोडं भोजन प्रसारीला लेटच झालतो आम्ही। चला नर्मदे दीनदयाल जी नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर नर्मदे हर त्रिशूल भेद या तपोस्थली सानप महाराज ग्रुप आता आलेला आहे। नर्मदे हर आणि या असणाऱ्या स्थळाचं खूप काही महत्त्व आहे। नर्मदे हर अभी सानप ग्रुप त्रिशूल भेद तीर्थ में आ गए हैं। यहाँ पर देवगंगा के नाम से ये पवित्र मैया है। यहाँ पर देव और दानवों का युद्ध हुआ था और यहाँ पे देवगंगा प्रकट हुई। अभी गुरुजी हाथ पैर धो रहे हैं देवगंगा मैया में। देवगंगा की जय हो। मुझे भी छींटे दे दो गुरुजी। नर्मदे हर नर्मदे हर। देवगंगा सामने गंगा मैया का रूप त्रिशूल भेद तीर्थ में। जय हो माई की तो चिंता काय की। जो तिल्ली का दान करना चाहिए उसी श्रृंखला में गुरुदेव जो तिल्ली का दान कर रहे हैं देवगंगा में। मैया इनकी मनोकामना पूर्ण करे। नर्मदे हर। दीपदान कर रहा हूँ। दीपदान किया जा रहा है।
माई की तो चिंता काय की। मैया के तट पर दीपदान किया गया। नर्मदे हर। नर्मदे हर। त्रिशूल भेद धाम सानप महाराज ग्रुप आता या असणाऱ्या देवगंगाच्या किनारी त्रिशूल भेद धाम या ठिकाणी आलेला आहे। आणि या ठिकाणचं महत्त्व असं आहे की राक्षसाचं आणि देवीचं या ठिकाणी युद्ध झालं आणि देव या ठिकाणी प्रगट झाले, स्वतः विष्णू, ब्रह्मा आणि महेश अशा प्रकारचं खूप मोठं नर्मदा मैयाच्या परिक्रमेतील तीर्थक्षेत्र आहे। नर्मदे हर, नर्मदे हर। जय हो भोले बाबा की, त्रिशूल से भेद भगवान की जय। ओम ओम ओम। ओम त्रिशूल भेद भगवान भोले बाबा नर्मदे हर। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्। ओम नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मंगराय महेश्वराय नित्याय सिद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। मंदाकिनीशलीलचंदन चर्चिताय नंदीश्वर प्रणनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय। शिवाय गौरी बद्धाब्ज सूर्य दक्ष सरनाशकाय नीलकंठाय वृषभध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय। वशिष्ठ कुंभोद्गोत्मार मुनिद्रदेव चतुर्शेखराय चंद्राकर विश्वासर लोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय। यक्षस्वरूपाय पिनाकहस्ताय जटाधराय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै यकाराय नमः शिवाय। इति श्री पंचाक्षर संपूर्ण श्री सूत्रपामस्तु। बोलो शंकर भगवान की जय। अभी सारा ग्रुप त्रिशूल भेद तीर्थ पर है, जहाँ सामने शंकर भगवान का त्रिशूल आप सदाशिव का साक्षात देख सकते हैं। और इस तीर्थ में भगवान सदाशिव स्वयंभू रूप में विद्यमान है। और यहाँ की शक्ति का हम वर्णन नहीं कर सकते कि हमें क्या अनुभव हो रहा है। यहाँ पे अभी बहुत बहुत दिव्य शक्ति का अनुभव हमारी आत्मा इस समय कर रही है। यहाँ पर नर्मदे हर। त्रिशूल भेद हे तीर्थक्षेत्र अतिशय पावन करणारं आहे, म्हणून सर्व परिक्रमावासियांनी कृपा करून आतमध्ये या त्रिशूल भेदला जरूर भेट द्यावी, दर्शन घ्यावं आणि पावन व्हावं। नर्मदे हर। कारण अतिशय पावन करणारं या लमेटा घाटच्या पाठीमागे त्रिशूल भेद क्षेत्र आहे। नर्मदे हर। आता सानप महाराज ग्रुप या तीर्थक्षेत्राला भेट देऊन दिवे चढून खाली तिल चढून दर्शन घेऊन त्या ठिकाणाहून आत्ताच परिक्रमाच्या मार्गावरती चालत आहे। नर्मदे हर।
नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर. अगदी रोडला खेटूनच लेमेटी घाट आहे. जय हो शनिदेव भगवान नर्मदा माई की जय बाबा की जय. जय. ये सामने लेमेटा घाट और ये नर्मदा मैया. नर्मदे हर नर्मदे हर. और ये प्रभु रामचंद्र भगवान का मंदिर. नर्मदे हर नर्मदे हर. सानप महाराज ग्रुप आता धुआधारच्या अगदी जाऊन पोहोचलेला आहे. 1-1.5 किलोमीटर 2 किलोमीटर धुआधार आहे. आणि हे सूर्य भगवान आता आपल्या निजस्थानी चाललेले आहेत. बघा किती सुंदर लोभनीय दृश्य या ठिकाणी आपणास पाहावयास मिळत आहे. नर्मदे हर 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 नर्मदे हर. ह्या मेन रोड पासून थोडंसं अगदी 300 फूट आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला नर्मदा माईचं सुंदर स्वरूप म्हणजेच धुआधार या ठिकाणी आता दिसणार आहे. नर्मदे हर हर. धुआधार हे नर्मदा माईचं खरं आकर्षण आहे. बघा नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे हर. सानप महाराज ग्रुप धुआधार या ठिकाणी आता सध्या माईचं दर्शन घेत आहे. नर्मदे हर. आणि अशा पद्धतीत मैया पुढे चाललेली आहे. नर्मदे हर. मां नर्मदे नर्मदे हर. नर्मदे हर गुरुदेव. जिंदगी भर नर्मदे हर. मैया धुआंधार के रूप में क्या बात है देव. हर हर महादेव हर हर महादेव. देखिए धुआं उड़ता हुआ आकाश में. नर्मदे हर गुरुजी. नर्मदे हर. लाल बाबा आश्रम पंचमुखी हनुमान.
राजस्थान ना राजस्थानात अच्छा ये परिक्रमावासी है अभी यहाँ भोजन प्रसादी बनवा रहे हैं नर्मदे हर अभी 3 लोग परिक्रमावासी हैं और ये बाकी यहाँ के और लाल बाबा के यहाँ सदाव्रत लेके भोजन प्रसादी बनवा रहे धुआधार के आगे 1 किलोमीटर नर्मदे हर सानप महाराज ग्रुप आता या पंचमुखी हनुमान लाल बाबा आश्रम या धुआधारच्या पुढे साधारणतः 1 किलोमीटर आश्रम आहे आणि या आश्रमामध्ये आता रात्रीचा विश्राम या ठिकाणी घेतलेला आहे या आश्रमामध्ये सदाव्रत दिलं जातं आणि सदाव्रत या ठिकाणी राजस्थानचे 1-2-3 मुलं आलेले आहेत त्यांनी या ठिकाणी भोजन प्रसादी बनवली नर्मदे हर नर्मदे